नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एव्हॉनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच रिझल्ट लागलेला आहे एमपीएससी राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षेचा. आणि जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला जाणार आहे त्या अनुषंगाने आपला आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. काय तर बघा की नव्याने जो एक टॉपिक समाविष्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे राज्यसेवेचा जो आपला पॅटर्न चेंज झालेला आहे आणि सिलेबस चेंज झालेला आहे, त्यामध्ये सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस हा एक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला टॉपिक आहे. मग आता या टॉपिकची किंवा या सब्जेक्टची आपण म्हणू शकतो की तयारी कशी करावी. तर आता जी परीक्षा होणार आहे, ज्याला वेळ फक्त 30 दिवसाचा बाकी आहे, मग अशा अनुषंगाने जे मोस्ट इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तुम्ही इतकेच टॉपिक करा म्हणजेच तुमची सामाजिक न्याय सोशल जस्टिसची तयारी पूर्ण होऊन जाणार. कुठले टॉपिक आहे वन बाय वन समजून घेऊया. पहिला आपला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यावर रिपीटेडली प्रश्न विचारला गेलेला आहे युपीएससीला, तो म्हणजे आहे सामाजिक आर्थिक विकास, सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि प्रश्नांची संख्या आहे 7. सगळ्यात जास्त प्रश्न विचारला गेले आहे. दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे शिक्षण, म्हणजेच काय, एज्युकेशन. किती प्रश्न आहेत? 6 प्रश्न आहे. म्हणून हाही टॉपिक महत्वाचा होऊन जातो. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे आरोग्य, हेल्थ. किती प्रश्न विचारला गेलेले आहे? 5 प्रश्न विचारला गेलेले आहे. म्हणून हाही टॉपिक तितकाच महत्वाचा आहे. पुढला महत्वाचा टॉपिक आहे स्वयंसहायता गट, त्यालाच आपण सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो. काय आहे बेसिकली हे, की ज्या महिला सक्षमीकरण करायचं आहे किंवा ग्रामीण भागात जो एक रोजगार द्यायचा आहे, तर हा स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून दिला जातो. मग अशा वेळेस युपीएससी या पॉइंटला म्हणजे स्वयंसहायता गट या टॉपिकला अत्यंत महत्व देतं आणि प्रश्न विचारतं. तर एमपीएससीलाही यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. किती प्रश्न विचारला गेलेले आतापर्यंत? 5 प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर असुरक्षित घटक व कल्याणकारी योजना, म्हणजे जे असे असुरक्षित घटक आहेत, जसं आपण दिव्यांग म्हणतो, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब झालं, तर या संबंधीचे ज्या कल्याणकारी योजना आहे, वेलफेअर स्कीम्स आणि कार्यक्रम प्रोग्राम आहे, यावर 4 प्रश्न विचारला गेले आहेत. आणि हा काइंड ऑफ आपण म्हणू शकतो की करंट अफेअरच्या रिलेटेड तो टॉपिक असतो. तुम्हाला करंट अफेअरच्या स्कीम जर माहिती असते तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा आन्सर लिहू शकता. त्यानंतर गरिबी व कुपोषण. ठीक आहे, गरिबी व कुपोषण आपल्याला होतं, जुन्या पॅटर्नलाही होतं, पण आता इथे प्रश्न थोडा अनालिटिकल असणार आहे. तर प्रश्न कसा असणार, तर त्यावर आतापर्यंत जे प्रश्न विचारला गेलेले आहेत ते विचारला गेलेले आहे 4. करेक्ट. म्हणजे इथं आपल्याला दिसत आहे की सगळे तोडीस-तोड असे टॉपिक आहेत. करेक्ट. त्यानंतर महिला सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट, महिला विकासावर एमपीएससीचा किंवा मग आपण म्हणतो की युपीएससीचा खूप भर आहे, कारण ती आपली 50% जवळपास काय पॉप्युलेशन बनवतं. मग महिलांचं सक्षमीकरण जर झालं नाही तर मग आपल्या पूर्ण भारताचं, अर्ध भारताचं आपण म्हणतो की सक्षमीकरण झालेलं नाहीये. म्हणून महिला सक्षमीकरणावर आपल्याला सोसायटी झालं, त्यानंतर एसे झाले, करेक्ट, इथिक्स झाले, या संबंधी प्रश्न पाहायला मिळतात. किती प्रश्न विचारले जातात सोशल जस्टिसच्या अंतर्गत, सामाजिक न्यायाच्या अंतर्गत? 4 प्रश्न विचारला गेलेले आहेत. करेक्ट. त्यानंतर मानवी संसाधन विकास, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ठीक आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तसा आपल्याला पूर्ण एक विषय होता यापूर्वीच्या जुन्या पॅटर्ननुसार, पण इथे त्याला इतके प्रश्न नसतात. तर किती प्रश्न आहेत? तर 3 प्रश्न आहे. आणि कायदे, काही इम्पॉर्टंट असे कायदे आहेत जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे सोशल जस्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. मग अशा अनुषंगाने त्यावरही 2 प्रश्न विचारला गेलेले आहे. तसं जर तुम्ही बघितलं, हे सगळे टॉपिक तुम्ही ऑलरेडी अभ्यासत आहात आणि तुम्ही याच्याबद्दलचा अभ्यास केलेला आहात. फक्त तुम्हाला आता युपीएससीने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचं जे एक आपण म्हणतो की काय अनालिसिस आहे, कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केला जातो, त्या अनुषंगाने तुम्हाला या सगळ्या नॉलेजला आपल्या डोक्यात फिट करायचं आहे आणि या संबंधीचे जे काही प्रश्न आहेत त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. इतकेच टॉपिक तुम्ही करावे हे अपेक्षा आहे. इतके जरी टॉपिक केले तरी तुमचा सामाजिक न्याय, सोशल जस्टिस हा जनरल स्टडी 2 म्हणजे सामान्य अध्ययन 2च्या अंतर्गत येणारा जो काही आपला एक विषय म्हणू शकतो, त्याचे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माझा जो एक्सपिरियन्स आहे मुख्य परीक्षेचा, त्याच अनुषंगाने मी तुम्हाला ही लिस्ट काढून दिलेली आहे. यामध्ये जवळपास आपण 2013 ते 2025 पर्यंत, म्हणजे युपीएससीच्या 2013 ते 25 पर्यंतचे जेवढे काही प्रश्न आतापर्यंत विचारले गेले त्याचंच अनालिसिस इथे दिलेलं आहे. आता बघा की इथे मी तुम्हाला या चार्टमध्ये काय दिलेलं आहे की जो आपला टॉपिक आहे आणि त्या संबंधाचे कुठले प्रश्न विचारला गेलेले होते, म्हणजेच प्रमुख घटक, संबंधित प्रश्न, वर्ष आणि प्रश्नसंख्या ते दिलेलं आहे. तर तुम्ही या स्लाइडला एक वेळा बघू शकता प्रॉपरली. या स्लाइड आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड होतील, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. पण तुम्हाला काय बघायचं आहे की प्रश्न कशा संबंधित विचारला गेलेला आहे. जसं आता जर बघितलं आपण सामाजिक आर्थिक विकास, काय विचारलाय? समावेशक विकासातील अडचणी, म्हणजे आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जे म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला येणाऱ्या अडचणी जे आहे त्यासंबंधित हा प्रश्न होता. त्यानंतर सामाजिक खर्च व भूक व गरिबी, पुरा कनेक्टिव्हिटी, प्रोव्हाइडिंग अर्बन एम्युनिटीज टू द रुरल एरियाज. करेक्ट. त्यानंतर दबाव गटांचा प्रभाव, बघा 2 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे याचा आता प्रेशर ग्रुप ही महत्वाचा आपला टॉपिक बनतो. नागरी सेवा सुधारणा, भ्रष्टाचार व सार्वजनिक नैतिकता. करेक्ट. अशा पद्धतीने आपले सामाजिक आर्थिक विकासाचे प्रश्न आहेत. त्यानंतर शिक्षण,
शिक्षणावर काय विचारलं गेलेलं आहे, तर HRD अपुरी लक्ष्य म्हणजे बेसिकली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे काही आपण एक लक्ष्य ठरवले गेलेले आहेत, आपण जे पॉलिसी बनतात ते अचीव झालेले नाही आहेत, मग त्याची कारणं काय आहेत वगैरे वगैरे असे प्रश्न इथे विचारले जातात. कौशल्य शिक्षण रोजगार म्हणजे कौशल्याचा जर आपण भर दिली शिक्षणासोबत तर रोजगार कसा वाढू शकतो, कसे सक्षम आपण लोकांना बनवू शकतो, तर अशा संबंधित हा प्रश्न होता. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. लक्षात घ्या, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची विचारला गेली आणि सध्या आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्या अनुषंगाने मग शिक्षण या टॉपिकच्या अंतर्गत आपण म्हणू शकतो प्रश्न एक्सपेक्टेड आहे. करेक्ट. त्यानंतर RT राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. त्यानंतर उच्च शिक्षण व गुणवत्ता, IIT IIM स्वायत्तता या संबंधित प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आरोग्यावरचे प्रश्न कसे आहेत, सार्वजनिक आरोग्य व त्याचं बाजारीकरण म्हणजे जे काही म्हणतो की आपण आरोग्य सेवा खूप महागडी झालेली आहे, ती का झालेली आहे, कशी झालेली आहे, तर त्या संबंधित हा प्रश्न होता. त्यानंतर मातृज्येष्ठ आरोग्य, त्यानंतर समुदाय आरोग्य हस्तक्षेप, त्यानंतर सार्वभौम्य आरोग्य कवच. आता बघा, सार्वभौम्य आरोग्य कवच 2015 ला विचारला गेला. तशीच आपली आपण बघतो की आयुष्यमान भारत स्कीम आहे, मग अशा अनुषंगाने आयुष्यमान भारत स्कीमवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर MDGs मिलिनियर डेव्हलपमेंट गोल जे आहे त्या संबंधीचे आरोग्याचे आपले जे टार्गेट होते ते आपण अचीव्ह केले की नाही या संबंधीचा हा प्रश्न होता. त्यानंतर स्वयंसहायता गट, सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप विकासातील काय भूमिका आहे, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपची विकासातील काय भूमिका आहे. कारण आपण बघतो की सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून रुरल इंडियामध्ये स्वयंरोजगार तयार करण्याचा तो प्रयत्न आहे, किंवा मग शहरी भागातील आपण स्वयंरोजगारच्या माध्यमातून जे रोजगारीत नाही बेरोजगारीत आहे त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सूक्ष्म वित्त, मायक्रो फायनान्स, त्यानंतर SHG सामाजिक अडथळे, काय काय सामाजिक अडथळे आहे सेल्फ हेल्प ग्रुपला आणि त्यांची वैधता, तर या संबंधीचे प्रश्न हे तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे इथनं तुम्हाला काय कळतं, डायमेन्शन्स कळतात की बाबा या टॉपिक संबंधीचे कसे कसे प्रश्न विचारला जाऊ शकतात. म्हणून आपण म्हणतो की PYQचं अनालिसिस महत्वाचं असतं. मी तुम्हाला एकाच ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, या स्लाइडच्या थ्रू द्या, तुम्हाला डिटेल त्याचा अनालिसिस होणार. त्यानंतर पुढले महत्वाचे टॉपिक कुठले होते, गरिबी व कुपोषण, संसाधन असमानता, त्या संबंधित प्रश्न होता. गरिबी कुपोषण चक्र काय असतं, त्यानंतर भूक गरिबी दरी आणि ग्रामीण नागरी गरिबी यामधला फरक. आता बेसिकली तुम्हाला याबद्दल नॉलेज नाहीये का, नॉलेज आहे, फक्त आपल्याला काय करायचं, या डायमेन्शनलाच घेऊन आपलं नॉलेज पक्क करायचं आहे, जेणेकरून मेन एक्झाम मध्ये जर असाच प्रश्न आला तर मला काहीतरी लिहिता येणार. पुढला महत्वाचा टॉपिक होता आपला महिला व सक्षमीकरण. यामध्ये सामाजिक भांडवल 2025 ला प्रश्न म्हणजे रिसेंट प्रश्न आहे. विधानमंडळातील सहभाग, त्यांचं रिप्रेझेंटेशन किती आहे पॉलिटिकल महिलांचं, त्यासंबंधी हा प्रश्न होता. उच्च न्यायपालिका प्रतिनिधित्व आणि पितृसत्ताक दृष्टिकोन. करेक्ट. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आता हा बघा 2023 ला जो प्रश्न विचारला होता विधिमंडळातील सहभाग, आपलं नवीन बिल आलेलं आहे नारी शक्तीवंदन योजना, तर त्याच अंतर्गत त्या दृष्टिकोनातूनच हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर असुरक्षित घटक व कल्याणकारी योजना कार्यक्रम, यामध्ये बाल हक्क आयोग आहे, त्यानंतर दिव्यांग हक्क कायदा आहे, त्यानंतर आपण बघतोय की कल्याणकारी योजना, भेदभाव, अशा पद्धतीचे प्रश्न इथं पाहिला आहे. मानवी संसाधन विकासामध्ये तोच HRDची अपुरी लक्ष्य, तोच प्रश्न आपण याच्या अंतर्गत ठेवू शकतो. लोकसंख्या उत्पादकता आणि कौशल्य रोजगार दुवा असा प्रश्न होता. कायद्यामध्ये जसा RT कायदा आहे, राईट टू एज्युकेशन, तर त्याचं विश्लेषण दिलं आहे, म्हणजे तो एज्युकेशन रिलेटेड प्रश्न होतो. तसा दिव्यांग हक्क कायदा, करेक्ट, डिसेबल्ड जे असतात त्यांचा जो हक्क आहे, राईट आहे, त्याच्याबद्दलचा कायदा. तर असे काही कायदे आहेत, मोजके कायदे, त्याची लिस्ट मी आपला टेलिग्राम ग्रुपला अपलोड करेल. तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्ही अपडेट राहाल आणि तुम्हाला या संबंधित सगळी माहिती मिळेल. करेक्ट. तर हे महत्वाचे टॉपिक आहेत आणि त्या संबंधीचे प्रश्न आणि कुठल्या वर्षाला विचारले गेलेले आहे ते मी इथे तुम्हाला दाखवलंय. तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल असेल, टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करावा. तर हे होतं सगळं आपलं अनालिसिस, जे सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस या संबंधित आहे. आमचा प्रयत्न आहे की बाबा तुम्ही कमीत कमी अभ्यासामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. जरी आता तुम्हाला काही अडचणी असल्या, म्हणजे आता जे काही आपली परीक्षा एका महिन्यावर, त्या संबंधित तुम्हाला काही अडचणी असल्या तर हा माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही यावर विचारू शकता. त्याही पलीकडे टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. जो MPSC_AON_IS हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, यावर आपण अपडेट असं टाकत राहतो, जसं की कुठलंही मटेरियल आपल्याला देतोय, जे फॉडर मटेरियल म्हणतो आपण, जे सपोर्ट करतं आपल्या प्रिपरेशनला, तसं इथे मटेरियल तुम्हाला अवेलेबल असेल. ही PDF तिथेच अवेलेबल असणार आहे तुम्हाला. तसंच माझा स्वतःचा एक ग्रुप आहे, म्हणजे माझा पर्सनल असा ग्रुप आहे, ज्याच्यात मी इथिक्सच्या मुलांसाठी गायडन्स प्रोव्हाइड करतो आहे. जे विद्यार्थी मला पेपर चेक करून देतात आणि मी त्यांचे पेपर इव्हॅल्युएट करून देतो आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आता ही जी काही मेन्स द्यायची आहे, त्यांना स्वतःला जर स्वतःचे इथिक्सचे प्रश्न इव्हॅल्युएट करून घ्यायचे असेल, तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे की तुम्ही इथे हा ग्रुप जॉईन करा आणि त्या आपल्या प्रोग्रामला जॉईन व्हा. ठीक आहे. फ्री ऑफ कॉस्ट सगळा प्रोग्राम चालू आहे, तिथे मी तुम्हाला प्रश्न चेक करून देतोय. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा की ज्या विद्यार्थ्यांना आता जो एक महिन्याची आपल्याला परीक्षा बाकी आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही हे जे काही आपले असे नवीन टॉपिक्स होते, जसं की GS1च्या अंतर्गत भारतीय समाज झाला, किंवा मग सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध GS2च्या अंतर्गत, अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन GS3च्या अंतर्गत, आणि हा पूर्ण आपला नीतिशास्त्र एक विषय
ठीक आहे. तर या टॉपिक संबंधित जर विद्यार्थ्यांना आपल्याला रेकॉर्डिंग्स पाहिजे आहेत, म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. आणि ही बॅच आपली फास्ट ट्रॅक बॅच असल्यासारखी आहे, तर तुम्ही ते पटापट बघून तुमची रिव्हिजन करू शकता. किंवा त्याबद्दल जर तुम्हाला जर काही आयडिया नसेल, हे जे नवीन टॉपिक जे आपले इन्क्लूड करण्यात आलेले आहे, तर तुमच्यासाठी ही बॅच अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या बॅचची आपली ऑफर प्राइस आहे सध्या की 4,999. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 1 महिन्यासाठी आम्ही हा कोर्स घ्यावा का? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्हाला असं वाटत जरी असेल की हा 1 महिन्यासाठी कोर्स आहे, तर असं नाही. याची व्हॅलिडिटी आम्ही जी ठेवलेली आहे ती आहे 9 महिन्याची. लक्षात घ्या. 9 मंथ म्हणजे काय, की पुढली जी मुख्य परीक्षा आहे तिथपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असेल आणि तुम्ही अनलिमिटेड टाइम ते व्हिडिओ बघू शकाल. करेक्ट. म्हणजे ही फक्त या मेन्स पुरता हा जो कोर्स आहे तो तुम्हाला कामात येणार नाही, त्या पुढल्याही मेन्स पुरता तो कामात येणार आहे. करेक्ट. तर यामध्ये ऑलरेडी आपले जे काही एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ज्यांनी ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेले आहेत ते तुम्हाला गायडन्स करणार आहे. मी स्वतः आहे, दीपक सर आहेत, अभिलाष सर आहेत. करेक्ट. त्यानंतर पुढे की ज्या विद्यार्थ्यांना फक्त इथिक्सची बॅच जॉईन करायची आहे आणि ती बॅच मी स्वतः घेतो आहे, अशी इथिक्सची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याची जी ऑफर प्राइस आहे सध्या ती 1500 रुपये आहे. 1500 रुपयाला ती बॅच अवेलेबल असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते सांगतोय की व्हॅलिडिटी जी आहे या कोर्सची ती व्हॅलिडिटी आपली आहे 9 महिन्याची. करेक्ट. हे लक्षात घ्या. 9 मंथ व्हॅलिडिटी आहे आणि हा जो कोर्स असेल तो तुम्हाला अवेलेबल असेल एओनास अकॅडमीच्या ऍपमध्ये. करेक्ट. त्यानंतर पुढे महत्वाचं म्हणजे काय, की आपली 2026च्या परीक्षेला अनुषंगाने एक नवीन बॅच सुरू होत आहे, त्याला आम्ही समर्पण बॅच म्हणतो आहे. त्यामध्ये आम्ही डिटेल विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक अशा गोष्टी आहेत सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत. जसं की प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंतची तयारी करून घेतला जाणार. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी त्यांना असेल. करेक्ट. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स अंडरस्टँडिंग त्यामध्ये असणार आहे. एनसीईआरटी कव्हरेज सोबत एनसीईआरटीचे जे बेसिक कन्सेप्ट असतात तेही त्यामध्ये शिकवला जाणार. सोबत स्टेट बोर्डही शिकवला जाणार. आन्सर रायटिंग प्रॅक्टिसही त्यामध्ये असणार आहे. मुलांचे पेपर चेक करून घेणे, त्यांना आन्सर रायटिंग कशा गेली पाहिजे त्या संबंधीचे सगळे सेशन आणि त्यांचे पेपर चेकिंग करून देणार आहोत. पीवायक्यू अनालिसिस आम्ही त्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करू. त्यानंतर स्टडी नोट्स आमच्याकडे जे आमचे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, एक्सपर्ट जी टीम आहे त्यांनी केलेल्या नोट्स आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज ही असणार आणि मेंटरशिप प्रोग्राम, 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम. युनिक असा आम्ही एक कोर्स डिझाईन केला आहे की जे विद्यार्थ्यांना ऑलराऊंड त्यांची तयारी करून घेणार आहोत. करेक्ट. तुम्हाला जर या कोर्स बद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. हा आमचा ऑफिसचा नंबर आहे. याबद्दल तुम्ही डिटेल जाणून घ्या की काय कोर्स आहे, कसा तो सुरू होणार आहे, काय तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार. तुमचे काही पर्सनल डाऊट असतील तुम्ही इथून जाणून घेऊ शकता. तसंच तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथे आपले जे काही फ्री कंटेंट आहे ते डाउनलोड करू शकता. तिथे आपले काही जे सिलेबस आहे किंवा मग तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहे किंवा मग काही आमचे स्वतःचे जे नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना त्या गोष्टी देऊ शकता. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या सोशल मीडियाला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल. जसं आमचा फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आहे आणि आपलं युट्यूब चॅनलला तुम्हाला हे असे व्हिडिओज जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात तुम्ही त्याला सबस्क्राईब करून तुम्हाला मिळू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकंच. होप की तुम्हाला या गोष्टी कळालेल्या असेल आणि तुमची तयारी खूप चांगली सुरू असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल, जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावरही कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. मी पुन्हा एकदा दाखवून देतो आहे जेणेकरून तुम्हाला यावर कॉल करता येईल आणि काही हेजिटेट करायचं नाही. आम्ही 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि तुम्हाला योग्य तसं मार्गदर्शन करू. तर पूर्णपणे तुमची हँड होल्डिंग करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही कोर्स लावा किंवा नका लावू, पण या मेन्सला तुम्हाला पॉझिटिव्हली अप्रोच करायचा आहे कारण कॉम्पिटिशन कमी आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक्यू. धन्यवाद.